नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. राज्यामध्ये अवकाळी पाऊस येत आहे. राज्यात अनेक परिसरांना अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. तर अवकाळी पाऊस कोणत्या परिसरामध्ये केव्हा सक्रिय होणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात आपण आता जाणून घेऊया. कोणकोणत्या परिसरामध्ये कोणत्या जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी कोसळणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून आपल्या भागातील तालुक्यातील अंदाज जर जाणून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम कमेंट करा. संपूर्ण अंदाज तुम्हाला दिला जाईल व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून. तर आज आहे 22 नोव्हेंबर. आज 22 नोव्हेंबर आहे. राज्यातील वातावरण जे आहे ते कोरडं असणार आहे. इथून पुढे 3 ते 4 दिवस राज्यातील वातावरण जे आहे ते कोरडं असणार आहे. कडाक्याची थंडी देखील राज्यामध्ये चांगलीच असणार आहे. कडाक्याची थंडी राज्यात सध्या पडत आहे. अशातच अवकाळीचा अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आला आहे. अनेक परिसरांना अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. विशेषतः कोणकोणत्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे याबद्दलची ही संपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहूया. बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचं लो प्रेशर सध्या निर्माण होत आहे. हे चक्रीवादळ जे आहे ते पुढे जाऊन याची तीव्रता वाढणार आहे. 25 नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ सक्रिय होणार आहे. तीव्रता याची वाढत आहे आणि तिथून पुढे राज्यात अवकाळीचा कालावधी सुरू होत आहे. राज्यातील अनेक परिसरांना हा पाऊस पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. अनेक परिसरामध्ये झोडपून काढणार आहे. विशेषतः हा पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, विदर्भ, मराठवाड्याला अवकाळीचा धोका सर्वाधिक या परिसरांना असणार आहे. चक्रीवादळ जे आहे ते अतिशय तीव्र असं होणार आहे. राज्यात 25-26 तारखेनंतर हे चक्रीवादळ सक्रिय होणार असून राज्यामध्ये पुन्हा अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह आणि अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता देखील या पावसामध्ये राहू शकते. अशा प्रकारची कंडिशन सध्या बंगालच्या उपसागरावरती निर्माण होत आहे. या पावसाचा जोर जो आहे तो अधिक असणार आहे आणि अवकाळी पाऊस जोरदार बरसणार आहे. विशेषतः हा पाऊस विदर्भ, मराठवाड्याला सर्वाधिक पडण्याचा अंदाजही या ठिकाणी देण्यात येतो आहे. चक्रीवादळ जे आहे ते अतिशय तीव्र होताना दिसत आहे. 25-26 नोव्हेंबरनंतर हे चक्रीवादळ तीव्र होणार आहे आणि अनेक परिसरांना झोडपून काढणार आहे. सध्या स्थिती जर पाहिली तर सध्या राज्यात कडाक्याची थंडी दिसून येत आहे, परंतु हे चक्रीवादळ जे आहे ते 25 नोव्हेंबरपासून सक्रिय होणार आहे.